40+ संघटनेचे उपाध्यक्ष श्रीपद म्हात्रेगा दादांचा सत्कार करायचे। सुनील भोईर यांच्या शुभ हस्ते सत्कार केला जाईल। 40+ संघटनेचे उपाध्यक्ष निजेगावचे श्रीपद म्हात्रे एक लेजंड क्रिकेटर यांचा सत्कार केला जाईल। तर वासुदेव भोईर यांचाही सत्कार इथे होईल। अनंत पाटील यांना विनंती करतो की आपण त्यांचा सत्कार करायचा आहे। चला फलंदाज पाठवायचे। खिडकाली संघ चेंडू चेक करा आणि सलामी जोडी पाठवायची। 4 ओव्हरची मॅच आहे। बाराम पदू पाटील यांचा सत्कार करतील अनंत पाटील करायचे। बाराम पदू पाटील आपल्या इथे सत्कार केला जाईल। प्रकाश पाटील साहेबांचे आगमन झाले। कातिलीचे दिलीप गायकर साहेबांचं आगमन झाले। साहेबांचं मनपूर्वक स्वागत। त्यानंतर वासुदेव भोईर आपण याचे आपले सत्कार होईल। अनंत पाटील यांचे शुभ हस्ते वासुदेव भोईर साहेबांचाही सत्कार केला जाईल। वासुदेव भोईर साहेब याचे आपलाही सत्कार केला जाईल। अनंत पाटील साहेबांच्या शुभ हस्ते त्यानंतर आमच्या व्यासपीठावरती रमाकांत पाटील साहेबांचाही सत्कार केला जाईल। प्रकाश पाटील ज्यांचं आता आगमन झालं दातुरीचे त्यांचाही सत्कार होईल इथे। बघा नागाव संघ जेवणाची व्यवस्था सुद्धा आहे, त्यामुळे जेवण करून घ्या। फाईट केली घालेली संघाने खरं त्यानंतर सचिन पाटील नक्कीच कौतुक करेल मी। त्यानंतर दिलीप गायकर यायचे आपलाही सत्कार केला जाईल। काय फाईट केली सचिन पाटीलने, जर तो चौकार गेला असता लॉंग ऑफला तर 1 चेंडू 1 धाव राहिली असती। भालचंद्र पाटील यांचं आगमन झालं आमच्या व्यासपीठावर, त्यांचं हार्दिक स्वागत। भालचंद्र पाटील बऱ्याच वेळापूर्वी आले, मॅच सुरू होण्या अगोदर पासून ते उपस्थित होते। श्याम दातीलकर पहिलं षटक घेऊन येते। 4 ओव्हरची मॅच असेल, लक्षात घ्या। चेसिंग कंपल्सरी आहे। क्या बात आहे, गुरुनाथ पाटील सुद्धा इन ऍक्शन मध्ये त्यांचं कुपुंड। संजय पाटील तुम्ही पाहतायत लॉंगऑफच्या दिशेने क्षेत्ररक्षक आहे संजय। थोडासा वेळ जरूर घेतला, मात्र 2 धावा ऑफस्पीड आपण पाहिलं मगाशी। चेंडू इथे सचिन पाटील यांचाही चेंडू इथे आडला होता, तर चेंडू काय फॅटिक केली। 2 उत्तुंग षटकार तुम्ही पाहिले सचिन पाटील यांच्या माध्यमातून घडवली संघाच्या। जबरदस्त फाईट केली, सामना जरूर ते पराभूत झाले असतील, मात्र सचिन पाटील त्या मॅच मध्ये जिंकले। इथे मात्र चेंडू करतोय लॉंग ऑफ वरनं क्षेत्ररक्षक खूप वेगाने आले। संजय आलिमकर आहेत, 2 धावा मिळत। धावा झाल्या 4। खाडी विरुद्ध खिडकाली, यानंतर कोळेगाव विरुद्ध नेजे अशी लढत असेल।
इथे मात्र चेंडू आखून करतोय, चांगली फलंदाजी करतायत विशाल आणि सुखदेव. आपण पाहतो 2 सेकंदामध्ये सुखदेवकडे अजूनही स्ट्राईक आली नाहीये. विशाल चांगली फलंदाजी करतात, चांगल्या खेळासाठी ते जाणले जातात. आम्ही पाहिलं होतं उंबाड्याच्या स्पर्धेमध्ये, आपण पाहिलं तर वाडेगर संघाला सुद्धा त्यांनी पराभूत केलं होतं खिडकाली संघाने. इथे फटका चांगला आहे, लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू, 1 बाउन्स, सीमा पार, चौकार. तर खिडकाली गावचे किसन पवार साहेबांचं आगमन झालंय, त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपलं हार्दिक स्वागत. किसन साहेब खिडकाली. तर धावसंख्या दुहेरी अंकामध्ये पोहोचते, 10 धावा झाल्यात. श्याम दातीलकर राईट मोर द विकेट. थोडस बाहेर होता पंच, वाईट चिमून करतात, कैलास तांडेल पंचाच्या भूमिकेत आहेत. आणि सचिन पाटीलला तुम्ही पाहताय, स्क्वेअरलेगची पंच राज्य ट्रॉफी सुद्धा तुम्ही पाहणार आहात 19 फेब्रुवारीला. धावसंख्या 11. अजून एक चांगला फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने, आउटफील्ड फास्ट आहे, चेंडू थांबणार नाही, चेंडू जाईल सीमा पार, चौकार. तो 15 धावा झाल्यात. जयेश पाटील यांचे आगमन झाले खिडकालीचे, त्यांना विनंती या व्यासपीठावरती आपले हार्दिक स्वागत. भरपूर पारितोषिक त्यांनी लावलं होतं, मला आठवते दौरलीच्या स्पर्धेमध्ये. आणि विशालचा हा चेंडू मात्र हवेत आहे, निलेश मात्र खूप वेगाने आले होते. एक धाव पूर्ण, दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि दुसरी धाव वेगाने पूर्ण केली जाईल. झेल तर नव्हताच, फक्त चौकार त्यांना अडवायचा होता. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय आणि धावपलक धावत तब्बल लागल्यात त्या खिडकाली संघाच्या. प्रथम बॅटिंग करत असताना 17 धावा श्याम दातीलकरने पहिलं षटक फेकले. डावले प्रीमियर लीग मधलं पहिलं अर्धशतक श्याम दातीलकरने ठोकलं होतं. एसएमजी स्पोर्ट लाईव्ह ही स्पर्धा तुम्ही घर बसल्या सुद्धा पाहू शकता. चला जायचंय, जाऊ शकता, लवकर जा जरा. जर्मन क्रिकेट संघ बेतोडे 40+ आयोजित एसके चषक 2021. सर्व खेळाडूंना, प्रेक्षकांना, खेळाडूंना आपण पाहतोय जेवणाची व्यवस्था सुद्धा या स्पर्धेच्या माध्यमातून पाहायला मिळते. सलग 3 षटकांसाठी 2000 रुपयांचं कॅश प्राइज असेल. जयेश पाटील खिडकाली यांच्याकडनं खिडकाली संघासाठी सलग 3 षटकारांना 2000 रुपये. तर संजय आलिमकर येत आहेत. बॅटची मागणी जरूर केली होती. पहिल्या षटकात धावा आल्या 17 आणि 4 ओव्हरची मॅच आहे. यानंतर सामना असेल तो निजे विरुद्ध कोळेगाव. संजय आलिमकर येत आहेत दुसरं षटक घेऊन. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय, फक्त दिशा दिली आहे सुखदेव यांनी स्क्वेअर लेगच्या दिशेने. 2 धावा इथे वेगाने पूर्ण होतात. नवनाथ फौजदार एसटीच्या भूमिकेत आहेत. बॅटिंग साठी चिंटू निगुकर येत आहेत. या मैदानामधला इतिहास पाहिला अशोक पाटील तर मला आठवते सेमीफायनलची मॅच मध्ये खाली रेग्युलर संघाला 6 चेंडू 18 धावांची गरज असताना नवनाथ फौजदारने याच क्रीडांगणामध्ये 3 षटकार मारून सामना जिंकून दिला होता खाडी संघाला. हा इतिहास त्याच्या नावावरती जरूर आहे. ते मात्र ब्लॉकवरचा चेंडू होता, स्वतः फॉलो थ्रू मध्ये संजय आलिमकरची आमची गोलंदाजी आम्ही पाहिली होती 40+ प्रीमियर लीग मध्ये. काय गोलंदाजी केली होती, चांगल्या चांगल्या फलंदाजाने पूर्णपणे शांत ठेवलं होतं. 19 धावा धापलकरती लागल्यात. दुसरं षटक मार्गस्थ असताना राईट मोर द विकेट. इथे मात्र क्षेत्रक्षेत्र थोडीशी घाई दाखवत आहेत. 2 धावा पूर्ण झाल्या. तिसऱ्या धावेचा कॉल दिला विशालने आणि 3 धावा इथे वेगाने पूर्ण केल्या आहेत. 22 धावा तुम्हाला धापलकरती पाहायला मिळत आहेत. 40+ खेळाडू आहेत, मात्र 3 धावा सुद्धा सहज धावून घेत आहेत.
आणि सलग 3 षटकांसाठी जयेश पाटील यांच्याकडे 2000 रुपये सुद्धा आहेत आणि विशाल या खेळाडूमध्ये क्षमता आहे, तो मारू शकतो 3 चेंडूमध्ये 3 षटकार. सुखदेव सुद्धा मारू शकतात, त्याची फलंदाजी आम्ही पाहिली आहे. संजय राईट मोर द विकेट. इथे मात्र दुसऱ्या धावेचा प्रयत्न आणि 2 धावा, इथे 2 धावा वेगाने पूर्ण केल्यात. कसं असेल 22च्या धावा आहेत 2 नक्कीच. 2 मिनिटं थांबायचे सामना. धावा झाल्यात त्या खिडकाली संघाच्या 24. चला श्रीपद का पाटील या लवकर बाहेर, थोडं सहकार्य करा. श्रीपद पाटील आपण यायचे लवकर जरा, आपल्या गाडी सुद्धा आम्ही पाठवली होती, आमचे सहकारी समालोचक. चोवीस धावा झाले. चांगला चेंडू होता, तेवढं चांगलं एक्सटेन्शन नवनाथ फौजदार एक्सटेन्शनच्या मागे. खूप चांगली प्रीमियर लीग स्पर्धा सुद्धा आम्ही कव्हर केली. डावले प्रीमियर लीग खाडी चषक मध्ये सर्व खेळाडूंना संधी मिळाली होती. त्रिंबक पाटील असे व्यक्तिमत्व आहेत, सर्व खेळाडूंची त्यांना ओळख आहे, त्यामुळे खेळाडू त्यांना नक्कीच हात मिळवत आहेत. एज लागते इथे मात्र आणि फलंदाज विशाल चिखे होईल समाप्त. पहिला धक्का लागतो मैदानामध्ये टीम खिडकाली संघाला. पहिल्या षटकात धावा होत्या 17, या षटकात संजय आलिमकरने धावा दिल्या फक्त 7. म्हणजे चांगली गोलंदाजी केली, एक यश सुद्धा त्याला मिळालं. आणि तिसरं षटक घेऊन येतात गोलंदाज निलेश म्हात्रे. एक काल खाडी संघाटी सुद्धा त्यांनी गोलंदाजीच्या माध्यमातून गाजवला. रेग्युलर संघाटी निलेश म्हात्रेला तुम्ही पाहताय. नऊ सेकंडला शक्ती, सेकंडला सुखदेव जे सलामीला आले. कटकारण्याचा प्रयत्न होता, चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचा संपर्क होत नाही. पण सांगतात एक्झॅक्टली चेंडू लाईन कुठे झालाय, चेंडूची पिचिंग काय होती आणि डॉट चेंडूची ते समाप्ती होईल. 24 धावा आहेत, पहिल्या षटकात 17 होत्या. मात्र संजय आलिमकरने या मॅच मध्ये कमबॅक करून दिलंय. तिसऱ्या क्रमांकावरती शक्ती आले. खिडकाली वर्सेस खाडी अशी मॅच तुम्ही पाहताय. नक्कीच
पुन्हा कट करण्याचा प्रयत्न बघा आपण फलंदाज पाहिलं तर सुखदेव या फलंदाज तुम्ही विचार केला तर फुटवर्कचा वापर नाहीये ते जागेवरून खेळत आहेत त्यामुळे चेंडू आणि बॅटचा त्यांच्या काही संपर्क होत नाही आणि त्यामुळे चेंडू ड्रॉट केल्यानंतर ते पंचांकडे पाहत राहतात तुमच्याकडे फुटवर्क चांगला असणं खूप गरजेचं आहे फुटवर्कचा तुम्ही विचार केला इंटरनॅशनल सर्वात चांगला फुटवर्क भारतरत्न सचिन रमेश तेंडुलकर त्याचमुळे त्याने सर्वाधिक धावा सर्वाधिक सेंचुरीज इंटरनॅशनलला कुठल्या इथे मात्र फटका चांगला मात्र लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक आहेत आणि तिसऱ्या अटेम्प्ट मध्ये झेल सुटलाय संजय आलिमकर यांच्याकडनं आणि 2 धावा इथे वेगाने पूर्ण केले 26 धावा झाल्यात दुसऱ्या फेरीमध्ये दाखल झालेले संघ तुम्ही पाहता वाडेघर नागाव पहिला सामना दातिवडी संघाने जिंकल्याबद्दल त्यांना पुढे वाटचाल मिळेल कारण 10 संघ आहेत श्याम दातीर सारखा अनुभवी खेळाडू या संघामध्ये जिग्नो निगुगर आहेत खेळाडू चांगले आहेत खेळही चांगला करावा लागेल आता मात्र ऑप्शनच्या थोडासा बाहेर आहे पंच वाईट चिकून करतायत सुखदेव नक्कीच थोडस थकान महसूस करतायत ऊन भरपूर आहे धावसंख्या 27 या अगोदरचे चेंडू आधी आपण पाहिले तर निलेश गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट इथे मात्र चेंडू घेऊन करतोय मिड विकेटच्या दिशेने एकदा पूर्ण केले दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा पूर्ण आल्या एकोणतीस धावा झाल्या निलेश गोलंदाजी मार्कवर राईट मोर द विकेट इथे मात्र चेंडू हवेत आहे मात्र फाईन लेगच्या दिशेने आउटफील्ड फास्ट आहे चेंडू नॉन स्टॉप सीमा पार जाईल चौकार खिडकाली संघ धावसंख्या 33 1 टू गो टॉस साठी सज्ज राहायचे निळजे आणि कोळेगाव पहिल्या फेरीतील शेवटची मॅच असेल निळजे विरुद्ध कोळेगाव जनार्दन पाटील यांचा संघ तुम्ही पाहू शकाल सुरेख खेळ केला होता जनार्दन पाटील यांनी सुद्धा उंबाडीच्या स्पर्धेत सुद्धा एकदा पूर्ण आले दुसऱ्या धावेचा प्रयत्न 2 धावा इथे मिळाल्या 35 धावा झाल्या 3 षटकांचा खेळ संपलाय पाणी घेऊन जायचे पाण्याची मागणी केली
सुरेश पाटील येत आहेत शेवटच्या षटक घेऊन. स्ट्रायकिंगला शक्ती आहे. धावा आपण पाहिलं तर 11 आपण पाहिलं तर 35 धावा झाल्या. हा चेंडू वेगवान होता. चेंडू आणि बॅटचा कोणत्या प्रकारचे संपर्क झाला नाही. चला टॉस साठी यायचे कोळेगावचे कॅप्टन आणि निळेगावचे कॅप्टन सोमनाथ पाटील यायचे. निजे संघाचे संघनायक उत्कृष्ट गोलंदाज म्हणून सोमनाथ पाटील यांची निवड झाली. उंबाड्याच्या स्पर्धेमध्ये काय गोलंदाजी केली होती. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय. बॅकफुट पॉइंटच्या वरून सीमा पार जाईल चौकार. धाबा झाल्यात 39. धावांची गती चांगली आहे खिडकाली संघाची. त्याच्याकडे गोलंदाजी सुद्धा चांगली आहे. उंबाड्याच्या स्पर्धेत 40 धावा त्यांनी करून दिल्या नव्हत्या वाडेकर सारख्या बलाढ्य संघाला. आणि त्यानंतर टॉस साठी निजे संघाचे संघनायक आलेले. कोळेगाव संघाचे संघनायक आपण यायचे टॉस साठी. आणि इथे विकेट सॅक्रिफाईस केली ती फलंदाज सुखदेवची. स्ट्राईक शक्ती लावी. चाळीस धावा झाल्यात. नवीन फलंदाज उत्तम पवार आहेत. इथे मात्र सुरेख फटका तुम्हाला पाहायला मिळतोय शक्तीच्या बॅट मधून. हा शक्ती फटका षटकार. खेळ अजूनही शिल्लक आहे. चला कोळेगावचे कॅप्टनला विनंती असणार आपण यायचे. निजेगावचे संघनायक इथे आहेत. दोन चेंडू बाकी नक्कीच 4 झाले. धावा झाले 46. धावा बरोबर आहेत. चेंडू कमी केला होता. जी विकेट सॅक्रिफाईस केली. 46 धावा झाले. चला कोळेगाव संघनायक या लवकर. 46 धावा झाले. इथे मात्र चेंडू घेऊन काढतोय क्षेत्रक्षेत्र डीप मध्ये संजय अलिमकर. थोडासा वेग येत आहेत. फेकी बघा किती चांगली आहे. 2 धावा इथे. धावा झाल्यात 48 खिडकाली संघाच्या. तानाजी पाटील आपण यायचे. आणि खाडी संघासमोर 24 बॉल मध्ये 49 धावांचं लक्ष. चेसिंग कंपल्सरी आहे. 49 धावा कराव्याच लागतील येणाऱ्या 24 बॉल मध्ये. चला कोळेगावचे कॅप्टन यायचे.
कंप्लीट केली गेली. रनिंग बिटवीन द विकेट या दोन्ही फलंदाजामध्ये आणि या धावाचा श्री गणेश श्याम दातीलकर यांनी 3 धावेने अकाउंट वैयक्तिक ओपन केल्याने संघाची धावसंख्या देखील 3 आपल्याला पाहायला मिळेल. चांगली सुरुवात प्रतिषटकामागे 12.25 अशी सरासरी विजयाकडे वाटचाल करत असताना मेंटेन राखायची आहे. जुगनू निगुकर पुढे आले होते. फ्रंटफुटचा वापर काप्याच्या माध्यमातून यावेळी मात्र डीप मिड विकेटला खेळाडू वाडिश लॉंगनचा खेळाडू थोडासा डाव्या बाजूला सरकत असताना बॉल उचलतोय तोपर्यंत 2 धावा इथे कंप्लीट केल्या गेल्या. जुगनू निगुकरने देखील आपलं खातं ओपन केलंय आणि संघाची धावसंख्या 5. पहिलं पॉवर प्लेचं षटक हाताळतोय विशाल पाटील. पुन्हा एकदा थोडेसे पुढे आले होते मात्र डॉट बॉल तितकी चतुराई दाखवली या विशाल पाटीलने. कारण पाहिलं अगोदरच जुगनू निगुकर थोडासा पुढे सरकलाय आणि थोडीशी रणनीती आखली या विशाल पाटीलने आणि पूर्णपणे बीट झाले जुगनू निगुकर. जुगनू निगुकरची बॉडी लँग्वेज जर आपण पाहिली तर एकदम धाडक धक्का आपल्याला पाहायला मिळते. पुन्हा एकदा वाडिश लॉंगनच्या दिशेने खेळाडू तिथे सज्ज आहे. दुसऱ्या वगैरेचा प्रयत्न केला गेलाय आणि पाहायचंय सुरक्षित आपल्या घरट्यात पोहोचलंय का. यस, अंपायर कैलास सांडेल तिथे आहे आणि त्यांचा डिसिजन नॉट आउट येतो आणि नक्कीच श्याम दातीलकर मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचल्यात असा इशारा देखील त्यांच्या माध्यमातून करण्यात आला आणि धावसंख्या 2 ने पुढे सरकेल. 7 रन लॉस ऑफ विदाउट विकेट. चांगली फाईट आणि जे आमचे लाडके प्रेक्षक किंवा खेळाडू असतील ज्यांना जेवणाचा आस्वाद घ्यायचा असेल त्यांनी बरोबर मॅरेथॉन ग्रुपच्या पाठीमागे जायचंय आणि जेवणाचा आस्वाद घ्यायचा आहे, भोजनाचा आस्वाद. आणि या पंचांचा पट आकाशाकडे जुगनू निगुकरची खेळी संपुष्टात येते. थँक्यू. नवीन बॅटमन फलंदाज मैदानात दाखवतोय नवनाथ फौजदार. नवनाथ फौजदारची जर आपण बॉडी लँग्वेज पाहिली उंची जवळ जवळ 6 फूट असेल मला वाटतं. कदाचित त्याच्यापेक्षा जास्त असू शकते कारण हे सर्व खेळाडू रेग्युलर टीम मध्ये देखील खेळताना आपण यांना पाहिले. मात्र नक्कीच अर्जुनभाई चौधरी यांच्या संकल्पनेतून या 40+ स्पर्धेला क्रिकेटला मात्र सुरुवात झाली आणि अर्जुनभाई चौधरी यांच्या माध्यमातून एक असोसिएशन निर्माण करण्यात आले. अर्जुनभाई चौधरी या स्पर्धेचे या 40+ संकल्पनेचे असोसिएशनचे अध्यक्ष आणि नक्कीच एक चांगली संकल्पना. नवनाथ फौजदार यावेळी मात्र चेंडू बाउन्स झाल्यानंतर थोडासा खाली राहतोय. पहिले इथे पूर्ण होतोय. धावसंख्या 7. नवीन ओव्हरचा पहिला बॉल फेकण्यासाठी सज्ज शक्ती पाटील. गोलंदाजी मार्ग राईट राऊंड विकेट. गोलंदाजी करतोय श्याम दातीलकर. यावेळी क्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न केला गेला. डीप स्क्वेअर लेगच्या दिशेने वेगाने बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल हा बॉल. दणदणीत खणखणीत चौकार.
आणि चौकाराच्या मदतीने धावसंख्या डबल फिगर मध्ये 10-1-1-1 हॅलो 11 धावा येत आहेत. श्याम दातीलकरच्या बॅटमॅन आलेला हा पहिला चौकार वैयक्तिक 7 धावांवर खेळतोय. नवीन बॅटमॅन नवनाथ फौजदार अजूनही नॉन स्ट्रायकिंगला पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न. आता मात्र लॉंग लेग इथे क्लिअर केली जाईल बॉन्डलाईनच्या बाहेर. वन्स अगेन फोर रन. चौकाराच्या मदतीने धावसंख्या 15 वर येऊन ठेपते. 49 धावांचा पाठलाग करत असताना नक्कीच ज्या फलंदाजाकडे अपेक्षा होत्या तो जिग्नू मात्र पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये बाद झाला. त्यानंतर वनडाऊनला नवनाथ फौजदार आला, तो देखील अजूनही नॉन स्ट्राईक एंडला. मात्र नक्कीच या स्पर्धेसाठी खाडी संघासाठी अनिकेत निगुकर यांच्या शुभेच्छा येत आहेत. आणि हा डॉट बॉल. अनिकेत निगुकर रेग्युलर क्रिकेट संघामध्ये खेळत असतात, त्यांच्या माध्यमातून या खर्डी संघाला शुभेच्छा येत आहेत. यावेळी मात्र हवेमध्ये चेंडू जरूर जवळ दूर पास कोणताही खेळाडू नाहीये, मात्र दुसरी धाव देखील इथे कंप्लीट केली गेली. 2 धावा येत आहेत. हॅलो धावसंख्या 17 पाहायला मिळते. अजूनही दुसऱ्या षटकातला 2 चेंडू शिल्लक आहेत. शक्तीवर मात्र आक्रमण केलं जात ते श्याम दातीलकर. ओहो इथे मात्र चांगला चेंडू होता. परफेक्ट गुड लेन्स लाईन देखील इथे परफेक्ट पाहायला मिळाली. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाहीये. आणि हा डॉट बॉल. धावसंख्या स्थिरावलेली 17. दुसऱ्या षटकातला अंतिम शेवटचा बॉल. यावेळी पुन्हा एकदा ऍट द क्रॉस लाईन खेळण्याचा प्रयत्न केला. डीप मिड विकेट आणि अगदी स्क्वेअर लेगच्या मधोमध मिसफील्ड तिथे पाहायला मिळते. आणि हा येतोय चौकार. दोन षटकांचा खेळ संपन्न झाला. धावसंख्या 21. अजून जर आपण विचार केला तर 21 धावांची गरज आहे. म्हणजे अर्धा पल्ला 28 धावा, माफ करा 28 धावांची गरज आहे. 12 चेंडू 28 धावा आल्या, त्या 12 चेंडू 21 धावा. म्हणजे समीकरण आता मात्र मागडं होत चाललंय. मोठे फटके दाखवावे लागतील या दोन्ही बॅट्समन्सला. मात्र आता स्ट्राईक एंडला असेल नवनाथ फौजदार. पहिल्यांदा स्ट्राईक एंडला येतोय गोलंदाजी मार्कवर प्रेम पाटील सज्ज होतोय. राईट मोर द विकेट ने गोलंदाजी करण्याचा इथे निर्णय घेतला. इथे मात्र आपण जर पाहिलं तर फील्ड शॉट, फाईन लेग शॉट, स्क्वेअर लेग 30 सर्कलच्या आतमध्ये डीप मिड विकेट. यस
धावसंख्या इथे पाहायला मिळते 21. अजूनही जर आपण विचार केला 28 धावांची आवश्यकता, मात्र इथे चांगला कार्पेटच्या माध्यमातून कव्हरच्या दिशेने ओहो स्वतः कोसळले, मात्र बॉल बाउंड्रीच्या बाहेर जाऊ दिला नाहीये. हा आहे गावासाठी खेळ, कारण नाही स्वार्थासाठी नाही पैशासाठी, तर एक दिवस माझ्या गावासाठी. मात्र किती पहा संघर्ष धावा रोखण्यासाठी केला जातोय. यावेळी तिथे फिल्डर विलास तिथे पाटील सज्ज होते, मात्र ह्या 2 धावा मिळतील. आणि अजूनही जर आपण विचार केला तर 11 चेंडू 26 धावांची आवश्यकता असेल जय गावदेवी खार्डी संघासाठी, तर दुसऱ्या बाजूला प्रेम पाटील. आणि धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम. यावेळी थोडेसे पुढे सरकले होते कार्पेटच्या माध्यमातून लॉंगॉनच्या दिशेने थोडेसे फंबल दारू झाले. दुसरी धाव देखील घेण्याचा प्रयत्न, दुसरी धाव देखील तितक्याच वेगात कंप्लीट केली गेली. मात्र श्याम दातीलकर थोडे पुढे रन घेऊन धावले, त्यामुळे नक्कीच या 2च धावा मिळतील. आणि 2 धावेने धावसंख्या 25 पाहायला मिळते. अजूनही आपण विचार केला तर 10 चेंडू 24 धावांची गरज, म्हणजे अर्धा पल्ला गाठलाय. अर्धा पल्ला गाठण्यासाठी तब्बल 14 चेंडू खर्च केले, मात्र येणारे 10 चेंडू 24 धावांची गरज, म्हणजे कुठेतरी हा सामना अजून बॅलन्स पाहायला मिळतो. रिव्हर्स अटेम्प्ट केलाय, मात्र तितकंच चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळते विलास पाटीलच्या माध्यमातून. गुड फिल्डिंग. आणि या बॉलवर फक्त सिंगल. येणारे 9 चेंडू 23 धावांची आवश्यकता. स्कोअर बोर्ड पाहायला मिळेल 1 विकेटच्या मोबदल्यामध्ये 26 धावा. सामना मात्र नक्कीच रोमांचकारी होईल यात कोणती शंका नाहीये, कारण खिडकाली संघ देखील तितकीच चांगली फाईट करतोय या जय गावदेवी क्रिकेट संघासमोर. यावेळी मात्र मोठा फटका, उंची मात्र जास्त, लांबी थोडी कमी पाहायला मिळेल आणि हा येईल चौकार. श्यामच्या बॅट मध्ये येणारा हा 4था चौकार. श्यामचं देखील कौतुक करावं लागेल, कारण तब्बल 8 चेंडू मध्ये 21 धावांची स्फोटक ताबडतोब आणि आवश्यक अशी खेळी करतोय. कारण पूर्णपणे जर विचार केला तर पहिल्या षटकामध्ये विशालने चांगली गोलंदाजी केली, संघ अडचणीत आला आणि अशा वेळी अशा मोठे फटके दाखवतोय आणि हा येईल हाय हाय अँड मायटी षटकार. धावसंख्या 36, समीकरण 7 बॉल 13 धावांची आवश्यकता. अजूनही शेवटचा अंतिम चेंडू शिल्लक तिसऱ्या षटकातला. मी मगाशीच उल्लेख केला, श्याम दातीलकर मात्र संघर्ष करतोय, आपल्या संघासाठी झुंज देतोय. 9 चेंडू मध्ये तब्बल विचार केला तर 27 म्हणजे 300च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स, सुपर. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. आता मात्र पाहायचंय खेळाडू त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बाउंड्री बाहेर, चौकार. शेवटचं अंतिम निर्णायक षटक. गोलंदाज लक्ष्मण पाटील सज्ज होते. आता मात्र समीकरण असेल 6 बॉल 9 धावांची गरज. मात्र कौतुक करावं लागेल सलामीला आलेला बॅट्समन श्याम दातीलकर, त्याने तब्बल 10 चेंडू मध्ये 31 धावा कुठल्या, म्हणजे 310च्या स्ट्राइक रेटने बॅटिंग करतोय. जबरदस्त बॅटिंग परफॉर्मन्स, सुपर. लक्ष्मण पाटील यावेळी निर्णायक. लक्ष्मण ठाकूर, माफ करा, आमचे 12 मॅन थोडीशी चुका करतात. जर तुम्ही चुकला तर आम्ही चुकणार.
थोडेसे पुढे आले होते. ऑफ स्टंपच्या बाहेर जाणारा हा बॉल पंच आम्हाला कळवतायत हा वाईड बॉल आहे. आता समीकरण असेल 6 बॉल 8 धावांची गरज. समोर फलंदाज नवनाथ फौजदार आतापर्यंत 4 चेंडू खेळले, 5 धावांचं योगदान दिलंय. लक्ष्मण ठाकूर ते लाईन मात्र चुकीची. डावी यष्टीच्या बाहेर जाणारा हा बॉल. समीकरण असेल 6 बॉल 7 धावांची गरज. अजूनही एकही चेंडू फेकला नाहीये आणि 2 धावा खर्च केल्यात लक्ष्मण ठाकूरने. म्हणजे कुठेतरी धावा वाटल्या जातात. म्हणजे नाही दिवाळी नाही दसरा आणि धावांचा बोनस इथे वाटला जातोय. आणि खार्डी संघाला मात्र विजयाकडे समीप नेऊन ठेवलं. यावेळी मोठा फटका घेण्याचा प्रयत्न. चेंडू हवेमध्ये जवळपास कोणताही खेळाडू नाही. व्हॉट अ कॅच. सुभाष पाटीलने काय झेल टिपला. नेत्रदीपक कॅच. विश्वास भालेराव यांचं आगमन झाले. यस दादा आपलं सहर्ष स्वागत. या स्पर्धेच्या माध्यमातून जय हनुमान क्रिकेट संघ 40+ बेतवडे आयोजित एसके चषक आलेल्या सर्व मान्यवरांचं सहर्ष स्वागत. आणि सुरेश पाटील मैदानात दाखल होत आहेत. आता मात्र गरज असेल 5 चेंडू मध्ये 7 धावांची. धावा मात्र कंपल्सरी चेसिंग आहे, हा स्पर्धेचा नियम आहे. यस क्रॉस बॅटमॅन क्रॉस झालाय की नाही याच्यासाठी थोडा विचार विनिमय तिथे चालू आहे. हे आमचे नवीन बॅटमॅन हा स्ट्राइक एंडला असेल अशी सूचना आम्ही तुमच्यापर्यंत पोहोचवते. आता मात्र समीकरण असेल 5 चेंडू 7 धावांची आवश्यकता. नवीन बॅटमॅन सुरेश यावेळी मात्र कार्पेटच्या माध्यमातून स्वतः गोलंदाज चेंडू उचलेल तोपर्यंत सिंगल इथे मात्र कंप्लीट केली गेली. आणि सिंगलच्या मदतीने स्कोर बोर्ड जर आपण पाहिला तर 43 आणि येणारे 4 चेंडू 6 धावांची आवश्यकता असेल.
जिंकण्यासाठी 49 धावांचा पाठलाग करत असताना मात्र जय गावदेवी क्रिकेट संघाला संघर्ष करावा लागतोय. पुन्हा एकदा मोठा फटका श्याम दातीलकरच्या बॅट मधनं हा विजयाकडे वाटचाल करून देणारा हा चौकार. श्याम दातीलकर सलामीला आलेला हा फलंदाज पूर्णपणे जय गावदेवी संघाची पायाभरणी मजबूत केली. मात्र आता समीकरण असेल 4 चेंडू 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. मात्र धावा कंपल्सरी चेसिंग हा स्पर्धेचा नियम आहे. मात्र श्याम दातीलकरचं देखील कौतुक करावे लागेल. 11 चेंडू 35 धावांची नाबाद खेळी साकारतो. व्हॉट अ बॅटिंग परफॉर्मन्स. मित्रांनो नक्की श्यामची बॅटिंग जर आवडली असेल तर एकदा टाळ्या होऊ द्या. 3 चेंडू 2 धावांची आवश्यकता. पुन्हा एकदा त्याच दिशेने खेळण्याचा प्रयत्न होता. बॅट आणि बॉलचा कोणताही संपर्क पाहायला मिळत नाही. आता समीकरण 2 चेंडू 2 धावांची आवश्यकता. धावा कंपल्सरी चेसिंग, त्यामुळे धावा काढणं हे खूप गरजेचं असेल. संघाने प्रथम बॅटिंग करत असताना एका विकेटच्या मोबदल्यामध्ये 48 धावा, 3 विकेटच्या मोबदल्यामध्ये 48 धावा कुठल्या होत्या. मात्र इथे थोडासा फिल्डिंग मध्ये फेरबदल केला जातोय. नक्कीच जो खेळाडू मिड विकेटला डीपला होता त्याला थोडासा पुढे आणला जातोय, बरोबर 30 सर्कलच्या बाहेर. 2 चेंडू 2 धावांची गरज. समोर फलंदाज श्याम हलक्या हाताने फ्लिक केलाय. मात्र हवेमध्ये उत्तम पवार आणि त्यांच्या डोक्यावरून जातोय आणि ह्या धावून 2 धावा देखील कंप्लीट होत आहेत आणि इथे जय गावदेवी क्रिकेट संघ विजयी ठरतोय. चला निलजे संघ आपण लगेच